हाय, नमस्कार सर्वांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणार आहे आपण खुसखुशीत मठरी. तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला मग रेसिपीला सुरुवात करू. साहित्य दाखवते काय घेतलेलं आहे. तर इथं मी मैदा घेतला आहे. हा 1 पाव मैदा आहे आणि ओवा घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि तूप घेतलेलं आहे. घरी बनवलेलं तूप आहे ते. आता मैदा आपण पहिले चाळून घेऊ. मैदा चाळून घेतला आहे. आता त्याच्यामध्ये ओवा टाकून घेऊ. थोडंसं क्रश करून घेते. चवीपुरतं मीठ टाकते. आणि तूप. हे तूप फक्त वितळून घेतलेलं आहे, कडकडीत गरम नाही केलेलं. आणि तूप आणि मैदा चांगला मिक्स करून घेऊ. म्हणजे चोळून लावायचा आहे पूर्ण पिठाला आपल्याला या. बघा, लावून घेतला आहे. असे मूठ तयार करून घेतली म्हणजे सगळीकडे आपला लागलेला आहे चांगला मैद्याला तूप. आता पाणी घेते आणि याचा घट्ट गोळा मळून घेते. बघा, घट्ट गोळा मळून घेतला आहे. जास्त पातळ नाही बनवायचा आपल्याला आणि जास्त मळून एकजीव पण नाही करणार मी. म्हणजे की मटरी थोडीशी अशी अबडधोबड असली की खस्ता होती. त्याच्यामुळं असंच मळायचं. आता त्याला झाकण ठेवून 5-10 मिनिटासाठी असंच ठेवून देते. 10 मिनिट झाले होते, असंच ठेवून होतं. आता बघू. पीठ छान भिजलंय आपलं. आता पण जास्त नाही मळायचं. आता जेवढी मोठी करायची तेवढे आपल्याला असे हे तोडून घ्यायचे. सर्व तोडून घेतलेत बघा. आता त्याला असं करून ठेवते जरा गोल. त्याला पण जास्त गोल करत नाही घ्यायचं. सगळ्याला असं करून झालंय. आता मी इथं 2 यानं करून दाखवणार आहे. एक लाटून आणि एक हातावर. लाटून जर का करायची असली तर अशी थोडीशी लाटायची, जाडसरच ठेवायची. बघा. आणि दुसरी आहे अशी हातावर. मी सर्व हातावरच करणार आहे. हातावरची खूप छान होते. आतून पण खस्ता होते चांगली. बघा, हातावर अशी करून घ्यायची. अशा सर्व आता बनवून घेणार आहे मी. बघू शकता आपल्या सर्व पाऱ्या बनवून तयार आहे. आता आपण तळून घेऊ. तेल चांगलं गरम झालं होतं आणि नंतर गॅस कमी करून घेतला. म्हणजे की मोठ्या गॅसवर नाही तळणार आहे, लो फ्लेमवरच तळणार आहे. ते टाकून घेतल्यात. अशाच वरती येऊ द्यायच्या. त्या वरती येतात आपोआप. जास्त हे नाही करायचं त्याला. बघू शकता वरती आल्यात. थोडासा नॉर्मली गॅस वाढवायचा. जास्त फ्लेम वाढवायची नाही आहे. नॉर्मलपेक्षा थोडी जास्त वाढवायची आणि त्याच्यावर तळून घ्यायची.
बघा अशी तळून झाली आपली मटरी. आता काढून घेते. आता बाकीच्या पण तळून घेते मी. 4 वाजेच्या चहासोबत खायला खूपच छान लागते. नक्की करून बघा एकदा आवडली तर. आता पूर्ण मटरी मी अशीच तळून घेणार आहे. बघा तळून झाली आपली. तळून तयार आहे आपली रेसिपी. बघू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.